सासूबाई जावई बापू तुम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला? हा वाजले का 11? वाजले का? हा वाजले का 11? नाही वाजले माहिती आम्हाला. मग 11 कशासाठी आला? काय सांगितलं होतं तुम्हाला? सांगितलं होतं तुम्ही की 11च्या आधी खोलीमध्ये यायचं नाही, पण उशीर झालाय म्हणून मी तुम्हाला बोलवायला आलो. बाकी काही नाही. 5 जास्त शांतपणा करायचा नाही माझ्या समोर, नाही तर तुमचे 12 वाजवून टाकीन मी. सारखा सारखा फोन येतोय. घ्या या फुसक्याचा फोन आला. फुसके प्लॅन सांगायला नाही उचलत. जाय. अहो असं करू नका सासूबाई. ऐका ना, फोन घ्या तुम्ही. कदाचित आम्ही जे सांगतोय ना तेच ते सांगत असतील. फोन घ्या. ठीक आहे, मग यांच्याकडनं आहे. हॅलो, काय काय मोठ्या बाई, आज सकाळ सकाळ मूड ऑफ काय तुमचा? तसं नाही मोहितराव. काय बरीच काम आहेत ना. पटकन बोला. काय 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 आता हा? अहो आज आपला घोडा रेस मध्ये धावणार आहे. नाही कळलं? अहो डॉक्टर गोपाळ महाराज दिग्रसकर यांची आज जाहीर सभा आहे मोठ्या बाई. मग मी काय करू आता? मग म्हणजे अहो तो आपल्या टीम मध्ये आहे ना, आणि आजची सभा जर गोपाळने मारली तर त्याची आणि आपल्या टीमची जीत 200% पक्की आहे. हो. काय दिवस स्वप्न पाहताय की काय तुम्ही? अख्ख्या गावात अधोक्षच्या नावाची चर्चा आहे. काय 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 बोलायला काय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी मोहितराव. जरा डोक्यानं काम करा. गोपाळला म्हणा समोरच्या पार्टीची चांगली बदनामी कर, नाही तर तो 100 आणा आणि तुम्ही 150 आणे, नाही तर काम कवडीचं आणि बाता बावडीच्या. तुमच्या मोठ्या बाई, तुमचा तोंडाचा पट्टा सुरू झाला की तुम्ही सुटता बरं. आता जेलमधून बाहेर आलोय आम्ही, आणि बाहेर कशासाठी आलोय? फक्त आणि फक्त गोपाळला जिंकवण्यासाठी. हो. असं का? पण जिंकवणार ना? नाही तर ती कार्टी तुमचा पत्ता पुन्हा एकदा साफ करू शकते बर का. हा, आता हालत नसतो आम्ही जागचा. मोहितराव बोडके पाटलांचा शब्द आहे. आता जिंकणार तर फक्त आणि फक्त गोपाळच जिंकणार. बघ. नारायणीताई, मी आणि आधुनी पूरग्रस्तांना मदत करायचं ठरवलंय. म्हणजे तुझ्या काही जुन्या साड्या पण वापरातल्या, आपल्या रायाचे जुने काही कपडे असतील ना तर देशील ना? मला ना तुम्हा दोघांचा फार अभिमान वाटतो. आहेत माझ्याकडे कपडे, पण एवढं काम झालं ना की मग देते. चालेल? चालेल. चालणार नाही. काय सासूला चहा नाश्ता काही मिळणार का नाही? का असंच उपाशी मारायचे मला? अहो नाही नाही मोठे बाई, मी येतच होते. कधी? मी आल्यानंतर? आता मी आली आहे तुला सांगतेय, याच्यानंतर तू मला दे ना. आताच दे. बसते मी. काय ग इंद्रायणी, मी ऐकलं ते खरंय का? काय मोठ्या बाई, काय झालं? तुझ्या शाळेला खूप मोठी देणगी मिळाली म्हणे. हो, विठुरायाच्या कृपेनं. आणि शाळेसाठी बांधकाम सुरू होणार आहे, तर पहिली वीट ठेवायला ते विठू पंढरपूरकर येणार आहेत. हो बरोबर ऐकलत मोठ्या बाई. अरे वा, म्हणजे शेवटी विठू पंढरपूरकरची भेट होणार. इंदू, ते तुला आळंदीत भेटले होते ना, आणि त्यांनीच आपल्या आधूचा जीव पण वाचवलेला. आदोक्षच नाव आहे त्याचं. अगं हो, पण ते तेच आहेत. ऐक, या वेळेला माझी न त्यांची भेट घालून दे. हो मोठ्या बाई. ए इंदू, मला पण भेटायचंय. ए,
त्यांनी आदोक्षतचा जीव वाचवला म्हणून मला त्यांना भेटायचंय. माग पुढं काय नुसतं टुमणं लावते भेटायचे भेटायचे. यावेळी तो सगळ्यांना भेटेल. मी त्याला घरी बोलवलंय ना. काय मोठ्या वेळी जरा फिरस्ती माणूस आहे. मनाला वेळ मिळाला की नक्की भेटेन सगळ्यांना. वेळ मिळाला की असं काय मोठं काम करतात ते काय नाही बेड घालून दे. ते माहित नाही पण एका गावी राहत नाही. या वेळेला थांबवायचं. माझी बेड घालून द्यायची म्हणजे द्यायची. जी मोठ्या बाई. इंदू, मी रायाचा डबा देऊन आले. हा, विठू पंढरपूरकर एकदा माझ्या हाताशी लागूच दे. सगळं घर जमीन माझ्या नावावर करून घेते की नाही बघच तू. आज गोपाळची प्रचार सभा आहे. मी जाणार आहे. मला असं वाटतं की तू जाऊ नयेस तिकडे. अहो, असं काय करताय? मला कळतंय तुम्हाला असं का वाटतंय ते. कळतंय ना? मग तरी तुला तिकडं का जावं असं वाटतंय? कारण मी गोपाळची आई आहे म्हणून जायचंय मला. हे बघा, गोपाळ आदोक्षच्या विरोधात उभं राहिलंय हे त्याचं चुकलंय हे मान्यच आहे मला. पण आता तो राहिलाय ना उभा, मग पालक म्हणून आपणच पाठिंबा नको का द्यायला त्याला? शकू, अगं जर तो गावच्या भल्यासाठी या निवडणुकीत उभा राहिला असताना तर ठीक होतं. पण तो या सगळ्यामध्ये या निवडणुकीत का उभा राहिलाय माहितीये ना? मग तरी तुला तिकडं का जावं असं वाटतं? शकुंतला, गोपाळ लहानपणापासून तुझ्याशी कसं वागत आलाय हे विसरलीयस का तू? आणि हे बघ, आत्ता सुद्धा तो तुला आई म्हणत नाही. मावशी म्हणतो ना मावशी. आणि अहो, आता तो माझ्याशी पूर्वीसारखं नाही वागत. तो बोलतो माझ्याशी. आणि तुम्ही पाहिलत ना माझ्या आजारपणात त्यानं किती केलंय माझं. हे सगळं कितीही खरं असलं तरी तो आत्ता चुकतोय म्हणजे चुकतोय. अहो, पण मूल चुकलं तर त्याला वाट दाखवणं हे आईवडिलांचं काम नाहीये का? हे बघा, अहो तुम्हाला कळत का नाहीये? आपण दोघांनी जर त्याला एकटं पाडलं ना तर तो आणखी बिथरेल. मी त्याच्या सभेला आज जाणार आहे आणि त्याच्याशी बोलणार आहे. मी बोलल्याशिवाय प्रश्न कसा सुटेल? अहो, मला असं वाटतं तुम्ही पण चला ना. शकुंतला, तू जाऊ शकतेस सभेला, मी तुला अडवलेलं नाही. मी तिकडे येणार नाही म्हणजे नाही. विठुरायानं या पोराला कुठली दुर्बुद्धी दिलीये ते फक्त विठुरायालाच माहिती. अहो ऐका ना, 7-12 मिळवा. काय तलाठी साहेबांना भेटून ते जमिनीची मोजमाप झाल्याशिवाय कामं कशी होणार आपली? ही महत्वाची काम आहे, त्याशिवाय पुढची कामं नाही हातात. पप्या, अरे काम होतं तुझ्याकडे एक. बोला ना अध्यक्ष महाराज. अरे इकडे कुठे दुकानावर आहे डायरेक्ट. अहो इथंच बोला ना, ही आपलीच माणसं आहेत सगळी. काय झालं? सांग अध्यक्ष महाराज. काय अध्यक्ष महाराज, मला आणि हिला तुम्ही दुकानावर बोलवलं आणि तुम्ही सगळे इकडे आहे? सांगतो. इंदू, तू सांग. सांग ना. सांग ना तू.
तुम्ही न्यूज पाहिली आहे ना? मराठवाड्यातली परिस्थिती माहिती आहे तुम्हाला? आता मराठवाड्याची परिस्थिती पाहवत नाहीये बघ. होणार आहे ती दावणीला मेलेली जनावर, शेतात पाणी शिरलं म्हणून टाहू फोडणारे शेतकरी, लहान लहान मुलं, हताश लोक, हे नुकसान तर इतकं झालंय. हो ना, म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना काहीतरी मदत पाठवली पाहिजे, की काहीतरी निधी पाठवला पाहिजे. बिट्टूच्या वाडीने मराठवाड्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. अध्यक्षच महाराज, तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. हे बघा, ज्याला जसं शक्य आहे ना तसं त्याने खारीचा वाटा उचलायचा. आपण गावामधून ना मदत निधी, अन्नधान्य आणि कपडे जमा करायचे. तर आपण लगेच कामाला लागू. मी आताच तालुक्याला जातो आणि पूरग्रस्तासाठी मदत कक्षाची माहिती घेतो. मंडळी, नेता असावा तर अधोक्षज महाराजांसारखा. म्हणजे आपल्या माणसांबद्दल कळकळ वाटते, काहीतरी करण्याची एक तळमळ असते. अरे बाबा, ते कर्तव्य आहे आपलं. आता मला एक सांगा, बिट्टूच्या वाडीवर जर असं संकट आलं असतं तर आपल्या मदतीसाठी कोणी उभं नसतं राहिलं का? पण अध्यक्ष, तू ह्या एवढ्या मोठ्या कामात आम्हा सगळ्यांना सामील करून घेतलंस ना, हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे बघ. हे एकदम बरोबर आहे बरं काय. आपल्या विठूच्या वाडीच्या सरपंच पदाचे उमेदवार, गौरवशाली विकासासाठीचं दमदार नेतृत्व आणि आपल्या सर्वांच्या हक्काचा माणूस डॉक्टर गोपाळ दिग्रसकर आज आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहेत. आता मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावे. तर तुमच्या समोर येत आहेत गोपाळ महाराज दिग्रसकर. महाराज नाही, फक्त डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. हा, डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. या, आपण भाषणाला सुरुवात करा. भाषण देऊ कोणासमोर? 4 टाळकी तरी आहेत का इकडे? येतील, आता जमा होतीलच, लोक येतीलच सर. आता कधी? तुम्ही गावातल्या लोकांना सांगितलं ना की आज माझी प्रचार सभा आहे ते? डॉक्टर गोपाळ, मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, सभेबद्दल सांगितलं होतं. दादा, तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार सभेचं सांगितलं होतं ना सगळ्यांना? हो हो, 10 वेळा रिक्षा फिरवल्यात, गावात सगळीकडे बॅनर सुद्धा लावलेत आणि आम्ही स्वतः घरी जाऊन सगळ्यांना सांगितले आज सभा आहे म्हणून. अरे मग कुठे गेले सगळे लोक? आपल्या विठूच्या वाडीचा सरपंच अधोक्षज महाराजच झाले पाहिजेत बघा. हे बघा, ही वेळ माझं कौतुक करायची नाही, काम करायची. तुमचा सपोर्ट मला पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीतून दाखव. मंडळी, नुसत्या माना डोलवायच्या नाहीयेत. इम्रान, आपल्याला खूप काम आहेत, कामाला लागलं पाहिजे. हो हो पप्प्या, करू रे काम. हो, चला लवकर कामाला लागा. चला. हा काय पोरखेळ सुरू आहे का इकडे? अरे या असल्या प्रचार सभेमुळे माझा प्रचार होण्याऐवजी बदनामी होईल माझी. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? डॉक्टर, 1 मिनिट या ना प्लीज. 1 मिनिट. का कार्यकर्त्यांवर चिडचिड करतोयस? दिसतंय ना, त्यांनी त्यांचं काम केलंय. ते मेहनत घेतायत तुझ्यासाठी, दिवस रात्र प्रचार करतायत, घरोघरी जातायत. तू जर असंच रागराग करत राहिलास ना तर निवडणूक जिंकणं अवघड होऊन बसेल आपल्याला.
लिसन टू मी. बी रिझनेबल, बी प्रॅक्टिकल. परिस्थिती काय बघतीयस ना. प्रॅक्टिकल आणि रिझनेबल राहू मी अशा परिस्थितीमध्ये. श्रीकला, मी डॉक्टर आहे अगं. नाही, तू इथे डॉक्टर नाहीयेस. निवडणुकीला उभा असलेला एक उमेदवार आहेस. तुला राजकारणी म्हणून लोकांची नस कळली पाहिजे. हे असं बेभान वागून सतत सगळ्यांवर चिडचिड करून काही होणार नाहीये. ए श्रीकला, तुम्हाला सांगू नको हा. काम डाऊन हे बघ, प्लीज. शांत हो. माझ्याकडे बघत राहा. ऐक माझं, मी काय बोलतेय लक्षात येत आहे ना तुझ्या? श्रीकला, मला वाटतंय आपण इकडनं निघायला हवं. गोपाळ, गोपाळ, शकुंतला काकी, मी बघते. डोंट वरी. गोपाळ, गोपाळ, गोपाळ. विठुराया, आज आदूने सगळ्यांसमोर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केलं. त्या आवाहनाला मिळणारा प्रतिसाद पाहून भरभरून आला. आदूच्या हाकेवर गाव गोळा झालं होतं. त्यांच्या नजरेत आदूबद्दलचा विश्वास दिसत होता. लोक आता आदूला त्यांचा नेता म्हणून पाहतायत. विठुराया, आदूने पूरग्रस्तांची मदत आणि गावकऱ्यांच्या नेतृत्वाची अशी दुहेरी जबाबदारी अंगावर घेतली. तो जीव तोडून काम करणार आहे याची खात्री आहे मला. त्याच्या या कामात त्याला यश मिळो. लोकाश्रय मिळाला तर आदू खूप मोठं काम करू शकतो. विठुराय, अगदी खरंय इंदू तुझं. हे तू जर स्वच्छ असेल तर लोकाश्रय हा मिळतोच आणि विठुराया देखील पाठीशी कायम उभा राहतो. आता त्याच्यावर कसले संकट येऊ नये म्हणजे झालं. तसं मात्र नक्की सांगता येणार नाही. पण एवढं नक्की आहे की जर कुठलं संकट आलं तर विठुराया ते नक्की निभावून नेईल. कसला विचार करताय महाराज? गोपाळ आणि आधुक्षतचा. दोन्ही पोरं एकाच घरात वाढली. दोघांवरही सारखेच संस्कार केले. पण दोघांच्या विचारांमध्ये केवढा फरक आहे बघ ना. गोपाळाला आपल्या गावासाठी, इथल्या माणसांसाठी काही काम करावं असं कधीच वाटलं नाही. दिग्रसकरांच्या घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवावा असं गोपाळला कधीही वाटलं नाही. हे दुर्दैव आहे बघ. अहो महाराज, असं का म्हणताय? अहो, गोपाळ डॉक्टर आहे आणि इतक्या छोट्या गावात येऊन तो लोकांचा इलाज करतोय. ही लोकसेवाच झाली ना. खरंय तुझं. गोपाळ एक चांगला डॉक्टर आहे हे मान्य आहे मला. पण तरीही त्याला त्याच्या हट्टी स्वभावावर इलाज करता आला नाही अजून. तुम्ही बोलून बघा ना एकदा. अगं बाळा, वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही तो माझ्या. मी काय आणि कसं समजावणार त्याला? तरी मी बोलून पाहिलं त्याच्याशी, पण माझ्या बोलण्याचा उपयोग शून्य आहे बघ. काही काही डोस उशिरानं परिणाम करतात महाराज. गोपाळ चुकतोय बघ, खूप चुकतोय. माणूस आहे ना, चुकणार, वाट चुकणार. पण एक ना एक दिवस गोपाळला त्याची चूक कळणार आहे महाराज. तो एक दिवस कधी येणार इंदू? माझी अवस्था कशी झाली माहितीये का? दिव्याखाली अंधार अशी म्हण आहे बघ, तशी परिस्थिती आहे माझी. म्हणजे कीर्तनातून मीच लोकांना सांगायचं की चांगले विचार करा,
चांगलं बोला, चांगलं वागा, वाईट संगत टाळा. आणि माझ्या पोटच्या पोरांनी मात्र खोटेपणाने वागायचं. त्या मोहितराव सारख्या वाईट माणसांच्या संगतीत रमायचं. मला कधी कधी वाटतं आता माझं कीर्तन ऐकणारी लोक माझ्या बोलण्याला बेगडी आणि दांभिक समजायला लागतील. असं शक्यच नाहीये महाराज. अहो, तुम्ही आणि गोपाळ दोन वेगवेगळी माणसं आहात. आणि लोक ज्याचं माप त्याच्याच पदरी टाकतात. तुम्ही काळजी करू नका आणि पुन्हा असं काही बोलू नका महाराज. काय आहे, कुणी काही बोललं नाही म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही बाळा. शेवटी घडणार आहे ते घडणार आहेच, कोणी टाळू नाही शकणार ते. फक्त एक आहे, आपल्या गावातल्या बहुसंख्य लोकांचा अधोक्षजला पाठिंबा आहे. आपल्या गावातली परिस्थिती अधोक्षजला अनुकूल आहे आणि याचा मला खरंच खूप आनंद आहे. आता विठुरायाकडे मला एवढीच प्रार्थना करायची की ही निवडणूक आपल्या अधोक्षजनं जिंकावी. राम कृष्ण हरी.